एक गोळी सकाळी, एक गोळी संध्याकाळी. सौ सुनंदा कोहळे, आतमध्ये जा. हो. डॉक्टर, आम्हाला मुलगी नकोय. तुम्हाला कसं कळलं मुलगीच आहे म्हणून? तुम्ही टेस्ट करायला नकार दिलात, मग आम्ही शेजारच्या राज्यातील सोनोग्राफी सेंटरवर टेस्ट करून आलो. मग तिथंच का बरं नाही केलं अबॉर्शन तू? तिथं सोय नव्हती. त्यांनी दिला होता एका डॉक्टरचा पत्ता, पण त्यांची फीस खूप जास्त होती. मग आम्ही विचार केला की तुम्ही आमच्या ओळखीचेच आहात, तर लाखांचं काम हजारात होईल, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. कसाही वाटतो का तुम्हाला मी? पहिली मुलगीच आहे ना तुम्हाला? म्हणून तर दुसरी मुलगी नकोय डॉक्टर, आम्हाला मुलगाच हवाय. नकोत आम्हाला 2 मुली. ये बेटा माझ्याकडे. सर, आम्ही तुमची संपूर्ण फीस देऊ. शिवाय ही बातमी कुठेही लीक होणार नाही याची आम्ही तुम्हाला खात्री देतो. तुमचा विचार पक्का आहे? हो सर, आमचा विचार पक्का आहे. तुम्हाला खरंच 2 मुली नको आहेत? नाही, आम्हाला नको. परत एकदा विचार करा. हो, आम्ही विचार केलेला आहे डॉक्टर साहेब. ठीक आहे, तर आपण एक काम करूया. आईच्या पोटातल्या बाळाला आपण जिवंत राहू देऊ आणि तुमच्या या दुसऱ्या मुलीला मी मारून टाकतो, म्हणजे तुम्हाला एकच मुलगी राहणार. थांबा डॉक्टर, काय करताय तुम्ही? डॉक्टर हाती कसं आहे? अहो, याच्यात ब्लेड नाही आहे. इतकेच तुम्ही घाबरले? अहो, तुम्ही तर मला आईच्या पोटातल्या जिवंत मुलीला मारायला सांगत आहे. डॉक्टर साहेब, आम्हाला क्षमा करा. आम्हाला आमची चूक कळली आहे. आम्हाला माफ करा. एका मिनिटासाठी मी कसंही झालो होतो. मला माफ करा डॉक्टर साहेब. एक मिनिट, आणखी एक सांगायचं राहिलंच की तुम्ही दोघांचं मन बदललेलं आहे याची मला मनापूर्वक खात्री झालेली आहे. आमच्या व्यवसायात देखील काही राक्षस प्रवृत्तीचे लोक आहेत. हे आमचं दुर्दैव आहे, पण ते इतक्या नीच स्तरावर गेलेले आहेत की फक्त पैशासाठी पोटात मुलाचा गर्भ दिसत असताना सुद्धा ते लोकांना मुलीचं आहे असं सांगतात, तेही फक्त पैशासाठी. धन्यवाद डॉक्टर साहेब, आम्ही तुमचे आभारी आहोत. तुझ पे कोई आँच न आए, तेरे गम मिल जाए मुझको, मेरी लाडली तू मुस्काए. झिलमिल चमके ऐसे मुखड़ा, जैसे चमके चांद का टुकड़ा. झिलमिल चमके ऐसे मुखड़ा, जैसे चमके चांद का टुकड़ा. ओ चांद का टुकड़ा देख के तेरा चेहरा चंदा छुप छुप जाता है.